साहिल श्रेयसच्या दिशेने. आता मात्र सर्रेख फटका, निश्चितच चेंडू जाईल बाहेर, परंतु केवळ मैदानात असला. श्रेयसच्या दिशेने आता मात्र उंच मारलेला चेंडू, निश्चितच चेंडू गेला सळ. मृदुंगाचार्य मैदानामध्ये हा जातवा नाहीये, हा 6च असणार आहे तिकडे. 6च धावा, 9 नाहीये, ISPL नाहीये, सरांनी लक्षात ठेवायचं आहे. फक्त 6 धावा असणार आहेत. 2 धावा आहेत. म्हणजे राहुल पहिला चेंडू आणि सूर्य कसा फटका. आता मात्र निश्चितच 6 धावा मिळतील ते श्रेयस कदम यांना. लॉंग ऑन बाउंड्री लाईन. आता शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. पाहूया या 5 चेंडूंवर कसा प्रहार करतोय तो श्रेयस कदम. आता मात्र चांगलाच संपर्क चेंडू आणि फळीचा पाहायला मिळतोय. जर आपण रिप्ले पाहिला, ऍक्शन रिप्ले, तर आता मात्र सूर्य कसा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो तो श्रेयस कदम यांच्या फळीतून. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देताना श्रेयस कदम, राहुल यांचा श्रेयस कदमच्या दिशेने. सूर्य कसा फटका, निश्चितच चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. धाव संख्या ती 62 आणि 63 धावांचं एक बलाढ्य असं आव्हान. रिप्ले मध्ये पाहू शकतात किती दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळतोय तो श्रेयस कदम यांच्या फळीतून. सूर्य कसा फटका, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला तो श्रेयस कदम यांच्याकडनं. आता दुसऱ्या षटकातील पंचांच्या डाव्या साईडने राईट मोडचा मारा, चांगली छाया मॅक्शन आणि सूर्य कसा फटका. जिसमें है दम उसका नाम है श्रेयस कदम. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. बिग षटकार क्रमांक 1 श्रेयस कदम यांच्या फळीतून पाहायला मिळतोय. धावसंख्येत 6 आणि भरत आहे. धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. खरोखरच अप्रतिम असा फटका. शॉर्ट पिच मधचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय तो श्रेयस कदम. आता मात्र चांगला डाव्या साईडनं एक 10-12 पावलांचा रनअप. तिसरा चेंडू, शॉर्ट पिच मधचा चेंडू आणि त्या चेंडूला पनिश केलेला आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी केली तरी झोपेत उठून सुद्धा मारतील. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. धावसंख्येत पुन्हा एकदा 6 आणि भरत आहे. धावसंख्येला ती 18. बॅक टू बॅक 2 सलग षटकार डोळवतो तो फलंदाज श्रेयस कदम. आता मात्र सूर गवसतोय तो श्रेयस कदम यांचा. धावसंख्येला 18. सर चेंडू सज्ज पथाच्या डाव्या साईडनं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मधचा चेंडू. सूर्य कसा फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलीच फटकेबाजी. साठी मोठं योगदान दिलं आणि सूर्य कसा फटका. पुन्हा एकदा सूर्य फटकेबाजी पाहायला मिळते ती श्रेयस कदम यांच्याकडनं. मॅन इन फॉर्म. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला हा फटका मारला. 6 धावन करता. धावसंख्येत 6 आणि भर. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळतो श्रेयस कदम यांच्या फळीतून पाहायला मिळतोय. चांगलीच हाणामेरी श्रेयस. पहिला चेंडू आणि सूर्य कसा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 9 चेंडू आणि त्याच्यावर षटकार. धावसंख्येत 7 नि भर होते. धावसंख्या होते ती 36 धावा. या 6 धावांनी श्रेयस कदम धावसंख्या 30 वर खेळात. श्रेयस कदम. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. पाहूया दुसरा अर्धशतक. 5वा चेंडू. आता मात्र सूर्य कसा फटका. चेंडू निश्चितच जाईल दर्यासारंग एंडच्या दिशेने. 6 धावन करता एक बिग असा षटकार पाहायला मिळतोय. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. पूर्णपणे दाखवताना अप्रतिम अशी फटकेबाजी पूर्ण. आता मात्र शेवटचा चेंडू दर्शनाचा. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका. चेंडू जाईल निश्चितच सीमारेषा पार. षटकार.
तिसरा चेंडू आणि नक्कीच षटकार डोळवतोय आणि आपला अर्धशतक झळकवतोय तो श्रेयस कदम. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. प्रेक्षकांना बॅट दाखवायचे सर. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकवतोय श्रेयस कदम. पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना निश्चितच नावाप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळाली ती श्रेयस कदम यांच्याकडनं. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. चौथा चेंडू सुरेख असा फटका आणि चेंडू निश्चितच जाईल सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 8 पाहायला मिळतोय श्रेयस कदम यांच्या फळीतून. 56 धावांवर खेळतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल. प्रत्येक टू श्रेयस. आता मात्र सुरेख असा फटका. नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीची चेंडू टाकला आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. 6 धावांकरता आपलं खातं उघडलं. मला वाटतं थोडस व्हेरिएशन करायचा प्रयत्न केला आणि त्याचं भुगतान मात्र त्यांना मिळालं. प्रतीक यांना 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि पुल केलेला आहे त्या चेंडूला. चेंडू गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 2 या फायनल मधील पाहायला मिळतोय तो श्रेयस कदम यांच्या फळीतून. मॅन इन फॉर्म. जर पाहिलं तर सेमीफायनल मध्ये 56 धावांची खेळी केली होती. त्या 56 धावांमध्ये 8 षटकारांचा समावेश होता तो श्रेयस कदम यांच्या. आता शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्येत आता मात्र सुरेख असा फटका. निश्चितच चेंडू जाईल सीमा रेषा पार. एक बिग षटकार क्रमांक 3 या फायनल सामन्यामधला पाहायला मिळतो तो श्रेयस कदम यांच्या फळीतून. जिसमें है दम उसका नाम है श्रेयस कदम. धावसंख्येत 6 आणि वर धावसंख्या होते ती 21 धावा. आतापर्यंत 3 षटकारासह 20 धावांची खेळी खेळतोय तो श्रेयस कदम.